नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। विजेतेपदांची लयलूट। एकलव्यच्या शिलेदारांनी क्लस्टर क्रीडा स्पर्धेत गाजवले मैदान। खो खो, बास्केटबॉल आणि कबड्डीत कोरले नाव। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत भदाणे येथे नुकत्याच अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या ऑगस्ट 2026 ते 27च्या क्लस्टर स्तरीय क्रीडा स्पर्धेत धडगावच्या एकलव्य आदर्श निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे धमाकेदार प्रदर्शन करत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे। शाळेच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणी कौतुकाचा वर्षाव होत आहे। या स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक मैदानी अशा दोन्ही विभागांत खेळाडूंनी विलक्षण जिद्द दाखवली। 19 वर्षांखालील मुलींच्या खो खो आणि व्हॉलीबॉल संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात आपल्या उत्कृष्ट रणनीती व समन्वयाच्या जोरावर विजेतेपद पटकावले। 19 वर्षांखालील मुलांच्या बास्केटबॉल आणि कबड्डी संघाने आक्रमक चढाई व अचूक बचावाचे उत्तम प्रदर्शन करत विजेतेपदावर कब्जा केला, तर मुलींच्या गटातही बास्केटबॉल व कबड्डी संघाने झुंज देत उपविजेतेपद मिळवले। धावपटूंनी मैदानावर आपल्या वेगाची जादू दाखवत अनेक पदके आपल्या झोळीत टाकली। प्रांजल हिम्मत पाडवी हिने 14 वर्षांखालील मुलींच्या 100 मीटर धावण्यात वेगवान सुरुवातीसह सुवर्णपदक पटकावले। पिंकी जयसिंग पाडवी हिने 200 मीटर शर्यतीत अप्रतिम धाव घेत सुवर्णपदक पटकावले। प्राची गुलाब वळवी हिने 19 वर्षांखालील मुलींच्या 100 मीटर स्प्रिंटमध्ये दिमागदार सुवर्णपदक पटकावले, तर मुलांमध्ये बहादूर कैलास पवार ह्या विद्यार्थ्याने मुलांच्या 400 मीटर शर्यतीत सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत सुवर्णपदक पटकावले। विनोद देविदास पाडवी ह्या विद्यार्थ्याने मुलांच्या 100 मीटरमध्ये अटीतटीच्या लढतीत रौप्य पदक पटकावले, तर कविता सायसिंग पाडवी हिने मुलींच्या 400 मीटर कठीण शर्यतीत कौतुकास्पद कामगिरी करत रौप्य पदक पटकावले। गणेश टेगा पाडवी ह्या विद्यार्थ्याने मुलांच्या 200 मीटरमध्ये उत्कृष्ट टायमिंगसह रौप्य पदक पटकावले। पंकज सुभान्या पाडवी याने मुलांच्या 400 मीटर शर्यतीत चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवले। याशिवाय मुलींच्या 400 मीटर शर्यतीत रीटा संजय पाडवी हिनेही आपल्या चिकाटीच्या जोरावर सर्वोत्तम कामगिरी नोंदवली। स्पर्धेच्या समारोपात सर्व यशस्वी खेळाडूंना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। विद्यार्थ्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल एकलव्य आदर्श निवासी विद्यालयाच्या प्राचार्या विद्या जोशी, क्रीडा मार्गदर्शक निलेंद्र शर्मा तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील उज्ज्वल क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।